ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। शरद पवार टाकणार अजितदादांविरोधात मोठा डाव, नवं प्लॅनिंग होतोय सुरू। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत। बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असल्याचे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झालेले आहे। यापूर्वी बारामती लोकसभेला शरद पवार यांनी नेतृत्व केले, त्यानंतर अजित पवार यांनी नेतृत्व केले, तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील 3 वेळा नेतृत्व केलं। आता विधानसभेला अजितदादांनी नेतृत्व केलं, यापूर्वी शरद पवारांनी देखील नेतृत्व केलं। पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना झाल्याचे पाहायला मिळाले। यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबातच झुंज लागल्याचे पाहायला मिळाले। यामुळे बारामतीचा खरा किंग कोण हे या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे। यंदा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकी रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळाले। यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झालेले देखील अनेकांनी पाहिलं। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे। तो काय लागेल तो लागेल, पण अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात केलेल्या एंट्रीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील आता मोठा डाव टाकण्याची व्यूहरचना करण्यास सुरुवात केलेली आहे। कारण बारामती लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आव्हान उभे करणाऱ्या अजित पवार यांना आता थेट बारामती विधानसभेला आव्हान देण्याची तयारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे। विशेष म्हणजे बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यासोबत पवार कुटुंब तर अजित पवार एकाकी पडल्याचे पाहायला मिळालं। हे अजितदादांनी प्रचारादरम्यान बोलून दाखवलेलं आहे। मात्र याचा पुढचा अंक आता बारामती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। कारण अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत होते। तेच आता अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेला मैदानात उतरण्याची चर्चा सुरू केली जात आहे। कारण त्यांचे बारामतीत सुरू असलेले दौरे पाहता अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार असा थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या दृष्टीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्लॅनिंग सुरू केलं जात आहे। मात्र ऐनवेळी जर युगेंद्र पवार मैदानात उतरले नाहीत तर त्यांच्या ठिकाणी सध्या कर्जत जामखेडचे आमदार असणारे रोहित पवार यांना देखील अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणुकी रिंगणात उतरण्याचा प्लॅन शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आखला जाऊ शकतो। कारण नुकत्याच झालेल्या बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या आरोपांना आमदार रोहित पवार यांनी थेट आणि सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे काका पुतण्यातील नवा संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाला। तो बारामती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शरद पवार हे युगेंद्र पवार यांना की रोहित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून अजित पवार यांना विधानसभेच्या वेळी आव्हान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की शरद पवार कोणता पवार अजितदादांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? याबद्दल नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।